नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, अशा सुंदर साडीला मी आज टसल्स बांधणार आहे, म्हणजे सुईपासून विणकाम करून असे गोंडे बांधून घेणार आहे। तर ते कसं बांधणार आहे आज तेच तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमधून। तर बघू शकता, असं अपोजिट कलर पदर आहे, त्यासाठी लागणारं साहित्य आहे सिल्क थ्रेड घेतलेली आहे। सिल्क थ्रेड हे 6 पदर असं गुंडाळून घेतलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही, तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही। मी 6 पदर घेतलेले आहे आणि त्यासाठी मी बीड्स देखील घेतलेले आहे। असं राऊंड कलरचं बीड्स, राऊंड शेप आणि एक ब्राइडल बीड्स घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला अजून एकदा प्लेटमध्ये घालून दाखवणार आहे। असा राऊंड शेप ब्राइडल बीड्स आणि असा राऊंड शेप, असे 3 प्रकारचे मी बीड्स घेतलेले आहे। त्याचबरोबर मी टुलिप कंपनीचा 10 नंबरचा सुई घेतलेला आहे। जसं समोर निमुळता असतं अशा पद्धतीने आपल्याला सुई वापरायचं आहे हे टसल्स बांधताना। म्हणजे विणकाम करून मी हे टसल्स करून दाखवणार आहे। अगदी ट्रेंडिंग आणि लेटेस्ट हे टसल्स आहे, टसल्स डिझाईन आहे। तर सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे हाताला गुंडाळी करून घ्यायचं आहे दोरी, आणि सुई घेऊन आपल्याला अशा प्रकारे लॉक करून घ्यायचं आहे कडेपासून। बघू शकता, गाठ मारून मी असं लॉक करून घेतलेले आहे। लॉक केल्यानंतर आपल्याला हे ब्राइडल बीड्स असतं ना, ते आपल्याला घ्यायचं आहे। हे ब्राइडल बीड्सच्या खालीच आपल्याला गोंडे येणार आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगतेच। ब्राइडल बीड्स घालून आपल्याला ते देखील अगदी सुई बाहेर काढून आपल्याला अशा पद्धतीने आत घालून घ्यायचं आहे। बीड्स संपूर्ण 6 दोरीमधून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। नंतर जितकं आपल्याला हे बीड्स आहे तिथून परत आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही। नंतर तिथे देखील लॉक केल्यानंतर आपल्याला 2 चेन घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बीड्स लावल्यानंतर 1 आणि हे 2 असे चेन्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। लॉक केल्यानंतर आपल्याला राऊंड बीड्स घ्यायचं आहे। राऊंड बीड्स देखील सेम त्याच पद्धतीने घालून घ्यायचं आहे आतमध्ये, म्हणजे 6 दोरीमधून आपल्याला घालून घ्यायचं आहे। एक देखील दोरी सुटायला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे। हे बघू शकता तुम्ही। तर हे देखील आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। बीड्समधून लॉक केल्यानंतर आपल्याला परत 2 चेन घालायचं आहे। नंतर तिथे खालून साडीमधून देखील आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपल्याला हे बीड्स घालून घ्यायचं आहे। हे राऊंड बीड्स आणि एक ब्राइडल बीड्स। आता आपल्याला 2 चेन घालून परत राऊंड शेपवाला बीड्स आपल्याला ॲड करायचा आहे। नंतर 2 चेन घातल्यानंतर खालून लॉक करून घ्यायचं आहे। प्रत्येकी 2-2 चेन आणि लॉक करून घ्यायचं आहे, आणि मध्ये असा राऊंड बीड्स घालून घ्यायचा आहे। सेम त्याच पद्धतीने पूर्ण सुई बाहेर काढून घ्यायचं आहे आणि 6 पदरचा दोरी आपल्याला घालून घ्यायचा आहे। सेम हे देखील लॉक करून झाल्यानंतर खाली साडीला लॉक करून परत चेन घालून घ्यायचं आहे, म्हणजे हे बीड्समध्ये येणार आहे। सेम जे मी ब्राइडल बीड्सच्या शेजारी घातलेले आहे ते बीड्स मी परत बाजूला घालून घेणार आहे। 2 चेन घातल्यानंतर सेम जे ब्राइडल बीड्सच्या खाली बाजूला घातलेले ते बीड्स मी इथं बाजूला घालून घेणार आहे, म्हणजे प्रत्येकी 3 बीड्स येतील। तर खूप सोपं आणि लेटेस्ट हे डिझाईन आहे, नक्की करून बघा। हे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे बीड्स घालून घ्यायचं आहे। खूप सुंदर दिसतो हे साडीला। नंतर मी आता हे राऊंड शेपवाला जे आधी घातले होते ना, तेच मी घालून घेणार आहे। हे देखील आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने घालून आपल्याला मोती लॉक करून घ्यायचं आहे।
हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने हे आपलं टसेल्स बनवून होणार आहे. नक्की तुम्ही देखील ट्राय करा. लग्न सराईमध्ये घालण्यासाठी खूप छान हे टसेल्स गोंडे वाढतं. नक्की ट्राय करा तुम्ही देखील. नंतर हे देखील अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे. बघू शकता, तर बघू शकता खूप छान वाटत आहे हे बीड्स घातल्यानंतर. प्रत्येकी ब्रायडल्स बीड्स नंतर 3 बीड्स येतात. तर सेम ब्रायडल बीड्स जसं मी घातलेलं आहे सेम तसंच आता मी बाजूला घालणार आहे. एक ब्रायडल्स बीड्सच्या मध्ये 3 बीड्स येतात, म्हणजे एक राऊंडवाला आणि अजून एकवाला राऊंड आहे ना, ते बीड्स मी घातलेलं आहे. असे प्रत्येकी 3 बीड्स येतात. सेम त्याच पद्धतीने आता ब्रायडल बीड्स इथे बाजूला येणार आहे. सेम 2 चेन घातल्यानंतर मी एक ब्रायडल बीड्स घालून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. सेम जसं मी घातलेले आधी त्याच पद्धतीने घालून घ्यायचं आहे. हे देखील इथे लॉक घालून घ्यायचं आहे. मोती घातल्यानंतर लॉक करून घ्यायचं आहे आणि जितकं मोती आहे तिथून आपल्याला अजून एकदा लॉक करून घ्यायचं आहे आणि 2 चैन परत मोती घालायचा आहे. तर बघू शकता सेम ह्याच पद्धतीने संपूर्ण साडीला आपल्याला अशा पद्धतीने बीड्स घालून घ्यायचं आहे. 2 चैन घालून घ्यायचं आहे, नंतर बीड्स इन्सर्ट करायचं आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बीड्स घालून घ्यायचं आहे. एक ब्रायडल बीड्स नंतर 3 बीड्स ॲड करायचं आहे. ब्रायडल बीड्सच्या खाली आपल्याला गोंडे येणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, जे कडेला ब्रायडल बीड्स आहेत तेच कडेला यायला पाहिजे, म्हणजे फिनिशिंग खूप छान वाटतं आणि त्याच्या खाली आपल्याला गोंडे येतात. हे बघू शकता सेम त्याच पद्धतीने सगळं मी बीड्स इन्सर्ट करून घेतलेलं आहे. जसं तुम्हाला दाखवलं आहे संपूर्ण पदराला करून घेतलेलं आहे. संपूर्ण पदराला बीड्स लावल्यानंतर आपल्याला खाली गोंडे घालण्यासाठी अजून एक आपल्याला लेयर घ्यायचं आहे. ते कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगते. तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला हाताला गुंडाळी करून इथे आधी लॉक करून घ्यायचं आहे, जसं आधी आपण घेतलेले आहे. नंतर आपल्याला इथे 6 चेन घ्यायचं आहे. 6 चेन झाल्यानंतर सेम जिथं आपण लॉक केलं तो आधी तिथेच आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. हे बघू शकता इथे आपल्याला गोंडे येतात. जे आपण 6 चैन घेतलेलं आहेत ना, त्याच खाली आपल्याला गोंडे बांधून घ्यायचं आहे आणि प्रत्येकी 2-2 चैन करून आपण जसं लॉक केलतो त्याच्यावरच आपल्याला लॉक करत जायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. प्रत्येक बीड्सला 2-2 चैन घालायचं आहे आणि जिथं लॉक आहे तिथेच आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी खूप सोप्या पद्धतीने मी हे सांगितलेलं आहे. आणि ज्या ताईंना हे विणकाम येतं त्यांना तर खूप सोपं हे टसेल्स बांधण्यासाठी सोपं जाईल. नक्की ट्राय करा. जे ब्रायडल्स बीड्स आहे ना त्याच्या खाली फक्त मी 6 चैन घेतलेला आहे आणि प्रत्येकी 2-2 चैन मी घालून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण साडी मी करून घेतलेला आहे. म्हणजे 2-2 लेयर घातल्यामुळे साडीला लुक देखील खूप छान येतो आणि आपलं हे टसेल्स अगदी मजबूत बनतं. जरी तुम्ही कित्येक वर्ष हा साडी यूज जरी केला असेल तर हे टसेल्स कधीही खराब होणार नाही. अशा पद्धतीने हे आपलं टसेल्स बनवून रेडी होणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हे बघू शकता जिथं
6 चेन घातलेला आहे. हे ब्रायडलच्या बीड्स खाली आपल्याला गोंडे बांधून घेणार आहे मी. तर अशाच पद्धतीने संपूर्ण साडी पदराला मी बनवून घेतलेले आहे. हे बघू शकता. तर मैत्रिणींनो, हे बघू शकता, बघण्यासाठी खूप सुंदर वाटत आहे. अपोजिट कलर घातलेला आहे. तर हिरव्या कलरचं पदर असल्यामुळे मी हे पिंक कलरचंच मी दोरी वापरलेला आहे. आणि जिथं मी ब्रायडल बीड्स आहे तिच्या खालीच मी हे गोंडे बांधून घेतलेला आहे. खूप छान हे साडीला लुक आलेला आहे. नक्की ट्राय करा. लग्न वगैरे सराईत खूप छान हे साडी वाटतं घातल्यानंतर. तर आजचा हा टशल्स कसा वाटला आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.